नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पनवेलमधील एक महत्त्वाची बातमी. पनवेलमध्ये नदीत पोहायला उतरलेले 2 जण बेपत्ता झालेत. कासाडी नदीत उतरले हे 2 तरुण आणि पोहायला गेले. तिघांपैकी एक जण बाहेर आलेला आहे, त्याला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे, पण दोघांचा मात्र अजूनही शोध सुरू आहे. गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळला, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि अशा वेळी पाण्याचा प्रवाह सुद्धा वेगात असताना यांनी नसतं धाडस केलं आणि ते या पाण्यात उतरले. 3 जण होते, तिघापैकी एकाला बाहेर काढण्यात यश आलंय, पण दोघांचा मात्र अजूनही शोध तिथं सुरू आहे. अग्निशमन दल तिथं पोहोचलेलं आहे आणि अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करून यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत. प्रल्हाद ठाकूर आणि भाऊ बनसारी या 2 भावांचा सध्या शोध घेतला जातोय. दोघेही बेपत्ता आहेत. पनवेल मधली ही घटना आहे. नदीत पोहायला उतरलेले होते हे 3 जण, त्यातल्या एकाला वाचवण्यात यश आलेलं आहे, पण दुसरे 2 सध्या बेपत्ता आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली बोरोडी रोडवर दरड कोसळली आहे, तर रस्त्याला सुद्धा भेगा पडल्यात. गेल्या 2 दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं दरड कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत. दरम्यान दरड कोसळल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अतिवृष्टी होत असल्यानं अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका कायम आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या असूट शिर्केवाडी इथं अतिवृष्टीने दरड कोसळून 3 घरांना धोका निर्माण झालाय. सुदैवानं कोणतीही हानी झाली नाहीये, परंतु 3 घरांना तडे गेल्यानं कुटुंबियांचं वेळीच स्थलांतर करण्यात आलंय. दरम्यान दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन 3 कुटुंबियांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलंय. रत्नागिरीतल्या या महत्त्वाच्या घडामोडींवर अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. शिवाजी, 3 दिवसापासून सतत पाऊस कोसळतोय. मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आधीच दिला होता, पण या पावसानं रत्नागिरीतली नेमकी काय दाणादाण उडवली आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले 3 दिवसापासून अतिमुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे या जिल्ह्यातल्या ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्या नद्या दुतडी भरून वाहत आहेत. सकल भागामध्ये पाणी साचल्याचं आपण बघितलंय, परंतु आता या जिल्ह्यामध्ये दरडी कोसळण्याचा धोका सुद्धा आता निर्माण झालेला आहे. आज दापोली बुरोंडी या रोडवरती दरड कोसळलेली आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडीचा जो भाग आहे तो रस्त्यावर आला होता. हा जो कोस्टल हायवे आहे तो काही काळ तहकूब करण्यात आला होता. वेळीच मदत कार्य त्या ठिकाणी पोहोचलं, कुठल्याही हानीला सामोरे जावं लागलं नाही, परंतु त्यामुळे हा पूर्ण रस्ता खचलेला आहे, रस्त्याला भेगा गेलेल्या आहेत. अजूनही दरड कोसळते आहे. पावसाने थोडी उसंत घेतली होती, परंतु आता पुन्हा एकदा दुपारपासून पावसाला सुरुवात झालेली आहे. पुढील 2 दिवस अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही दरड कोसळेल आणि रस्त्यावर येईल, परंतु या ठिकाणी दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. अशाच प्रकारची दुर्घटना आजच आसोद येथे सुद्धा घडलेली आहे. 3 घरांना धोका निर्माण झालेला आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुद्धा दरड कोसळलेली आहे. रस्त्यावरती दरड कोसळलेली आहे, परंतु सुमारे 100 ते 150 फूट अंतरावरती जे 3 घरं होते त्या 3 घरांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तडे गेलेले आहेत. कधीही या ठिकाणची दरड जर का कोसळली तर त्यांच्या कुटुंबियाला धोका निर्माण होऊ शकतो. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही, कारण या ठिकाणी लोकांच्या वेळीच लक्षात आल्यामुळे त्यांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. परंतु अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत ते वारंवार कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दाभोळमध्ये दरड कोसळली होती. उनवडे या भागामध्ये वावघर या ठिकाणी सुद्धा दरड कोसळलेली आहे आणि 5 पंढरी या ठिकाणी सुद्धा दरड कोसळली होती. एका घरावरती दरडीचा भाग येऊन टेकला होता. परंतु अशा ज्या घटना आहेत त्या खरोखरच भीतीदायक आणि धोकादायक घटना म्हणाव्या लागेल. निश्चितच. पण शिवाजी, आता पाऊस थांबलाय का? पुढच्या काही दिवसातला पावसाचा नेमका अंदाज काय सांगण्यात आलाय? दापोलीमध्ये अजूनही पाऊस सुरू आहे. पावसाने रात्री 2 नंतर थोडीशी उसंत घेतली होती. सकाळी थोडाफार प्रमाणामध्ये पाऊस कमी आला होता, परंतु पुन्हा एकदा आता पावसाचा जोर वाढलेला आहे. दापोली तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये 400 मिली पावसाची नोंद झालेली आहे. 24 तासामध्ये 200 मिली एवढा पाऊस कोसळलेला आहे. धो-धो पाऊस कोसळतोय. जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये 100 मिलीपेक्षा अधिक पाऊस पडलेला आहे.
आणि दापोली सह सर्वच जिल्ह्यातले जे तालुके आहेत त्या सर्वच तालुक्यामधल्या ज्या महत्वाच्या नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत. काल अर्जुना आणि कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. खेड मधल्या जगबुडी नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली होती. परंतु रात्री थोडी उसंत मिळाल्यामुळे या सर्व नद्या पूर्वपदावर आल्या होत्या. परंतु पुन्हा एकदा दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे या जिल्ह्यातलं जनजीवन कधी विस्कळीत होऊ शकतं. धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. लोणावळा शहरात मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. गेल्या 24 तासात तब्बल 172 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून पावसानं जोरदार कमबॅक केलं आणि त्यामुळे पावसाचा जोर प्रचंड होता आणि याचाच परिणाम म्हणून अनेक नद्यांना सध्या प्रचंड पाणी वाहत आहे. पर्यटन नगरी म्हणून लोणावळ्याची ओळख आहे आणि स्वाभाविकपणे लोणावळ्यात प्रचंड पाऊस कोसळतोय, त्यामुळे पर्यटकांची सुद्धा गर्दी वाढतीये. अनीस शेख आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत लोणावळ्यातल्या सगळ्या परिस्थितीबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी. अनीस, काय परिस्थिती आहे लोणावळ्यामधली आत्ताची? लोणावळा आणि खंडाळा म्हटलं तर हे पर्यटकांचं प्रथम पसंतीचं हे शहर आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक दरवर्षी या ठिकाणी पावसात भिजण्यासाठी आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. परंतु सध्या पर्यटन स्थळावर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी आहे, त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. मोठ्या प्रमाणात संपूर्ण मावळ तालुक्यात जो आहे तो पावसाचा जोर वाढलेला आहे. नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे. मागील 2 दिवसात आपण जर पाहिलं तर पवना धरणात तब्बल 5% पाण्याची जी वाढ झालेली आहे. लोणावळा शहरात गेल्या 24 तासात पावसाने नागरिकांना चांगले झोडपून काढले आहे. 172 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, म्हणजे 6.77 इंच इतका पाऊस वाढलेला आहे. या वाढलेल्या पावसामुळे शेतकरी मात्र चांगलाच आनंदित झालेला आहे, कारण की मावळ तालुका हा भात पिकाचा आगार म्हणून ओळखला जातो. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भात पिकाची शेती केली जाते. परंतु आपण मागील 15 दिवसाचा आढावा घेतला तर 15 दिवसापूर्वी जे पाऊस अजिबात तालुक्यात नव्हता, कुठेतरी थोड्याशा सरी यायच्या. परंतु आता मागील 8 दिवसात जो दमदार पाऊस झालेला आहे, त्या दमदार पावसामुळे आता शेतकरी देखील समाधानी झालेला आहे, बळीराजाही सुखावलेला आहे. धन्यवाद अनिस, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. कोकता गावात मुसळधार पावसानं गावाजवळ असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे मागता कोकता गावाचा संपर्क तुटला. अनेक वर्षांपासून उंच पुलाची मागणी सातत्यानं गावकऱ्यांकडून होतीये. आमदार तसंच पुढाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत आहेत इथल्या गावकऱ्यांना आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये इथल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. या पाण्यातून वाट काढत त्यांना रोजचा प्रवास करावा लागतोय, त्यामुळे गावकरी संतप्त आहेत. असं आता काही वेळा येऊन गेले नेते, पाहून गेले इथून. आता जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य विलासराव काळे, ज्ञानदेवराव मानकर आले आणि त्यानं काही वेळा असं लडकीचे असं पुसून चालले गेले, असे आश्वासनं दिले, कोळले, पण हे काम नाही झालं. मागच्या वर्षी बी या पाण्याच्या पुलाच्या पायी मागच्या वर्षी 3 जीव गेले आमच्या ठुले. तर आमचा दुधाचा धंदा आहे. दुधावाल्याचे बी एवढे हाल होतात की पहिले कॅन आणायला लागतात, मग गाडी आणायला लागते, नंतर जावं लागते. ते पाणी कमी झाल्यानंतर 8 वाजताचं दूध रात्री 11 वाजता पोचावं लागते दुधावाल्याच्या घरी. हे भयंकर तकलीफ होऊन राहिली आम्हाला. वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातल्या चाकूर गव्हा या रस्त्यावरच्या नाल्याला रात्रीच्या पावसामुळे मोठा पूर आला. चाकूर ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही, त्यामुळे या रस्त्याच्या पुलावरून पुराचं पाणी वाहत असताना सुद्धा तिथूनच त्यांना वाट काढावी लागते. हा प्रकार एखाद्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे, तरी सुद्धा प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. तिथे लक्ष द्यावं अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्यानं केली जाते. यानंतर बातमी पावसानं दिलेल्या दिलासाची. बारवी धरण क्षेत्रात दमदार पाऊस कोसळला, त्यामुळे धरणात 50% जलसाठा झालाय. ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात 1.5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर दमदार पाऊस झाला. मागील वर्षीच्या 20 जुलैला धरणात 45.78% इतका जलसाठा होता, म्हणजे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत 4% जास्त पाणी साठा झालाय.
गेल्या काही महिन्यांपासून बारवी धरण क्षेत्राला पावसाची प्रतीक्षा होती, मात्र गेल्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसानं धरण क्षेत्रात 182.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। त्यामुळे धरणात 50% पाणीसाठा जमलेला आहे आणि बारवी धरण क्षेत्रात आतापर्यंत 1212 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। बारवी धरणातून ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या महापालिका आणि पालिकांना त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रांना पाणी पुरवठा केला जातो। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। गणेश, आता या संपूर्ण परिसरामध्ये पाऊस आहे का? काय नेमकी स्थिती आहे आता या परिसरातली? विलास, सध्या धरण क्षेत्रामध्ये रिमझिम पाऊस आहे, मात्र गेल्या 24 तासामध्ये जो काही मुसळधार पाऊस ठाणे जिल्ह्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये कोसळत होता, त्याचाच परिणाम की 1.5 महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेलं हे धरण अवघं 43% भरलं होतं। त्यामुळे यंदा या धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडेल का आणि पडेल तर कधी पडेल अशी प्रतीक्षा होती। मात्र गेल्या 24 तासामध्ये जो काही दमदार पाऊस या धरण क्षेत्रात पडलेला आहे, त्याच्यामुळे बारवी धरण क्षेत्रामध्ये जवळजवळ 50% पाणीसाठा आहे आणि हा 50% जरी पाणीसाठा असला तरी हा ठाणे माफ करा गणेश, तुम्हाला थांबवतो। एक महत्वाची पत्रकार परिषद मुंबई पोलिसांची सुरू आहे। राज कुंद्रा उद्योगपतीला अटक केल्याच्या नंतर मुंबई पोलीस त्याबद्दलची माहिती देत आहेत। यामध्ये काही आरोपी 9 आरोपी ऑलरेडी अरेस्ट केलेले आहेत, ज्यामध्ये काही प्रोड्युसर आहे रोवा खान म्हणून, गहना वशिष्ठ, तन्वीर हाशमी, उमेश कामत आणि असे इतरही काही आरोपी ऑलरेडी अरेस्ट केलेले आहेत। यांचे वेगवेगळे ॲप्स आणि वेबसाईट्स असायचे ज्यांच्यावर हे प्रोड्यूस केलेलं हे कॉन्टेंट जे आहे हे विकायचे आणि त्या वेबसाईट्सला किंवा ॲप्सला मग सबस्क्रिप्शन बेसिसवर त्याचं पुढचं अकाउंटिंग व्हायचं। ह्या ॲप्स हे जे ॲप्स जे पकडले जे फाइंड आउट झालेले होते, त्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की उमेश कामत नावाचा जो व्यक्ती आहे हा इंडिया हेड होता, इथला बिझनेसमन आहे। राज कुंद्रा यांच्या कंपनीमध्ये एक इंडियाचे ऑपरेशन्स बघायचा। त्यामध्ये अजून खोल तपासावर गेलं असता असं निष्पन्न झालं की यांची जी कंपनी आहे राज कुंद्रा यांची वियान कंपनी आहे, वियान नावाची, त्यांचं एका केनरिन नावाच्या कंपनीशी टायअप होतं, अग्रीमेंट होतं। केनरिन नावाची कंपनी जी आहे ही लंडन स्थित आहे आणि राज कुंद्रा यांचे जे ब्रदर इन लॉ आहे, म्हणजे बहिणीकडून जे ब्रदर इन लॉ आहेत, हेच ती कंपनी ओन करतात। केनरिन लंडन स्थित आहे। ही कंपनी जरी लंडन स्थित असली आणि त्यांचं एक ॲप होतं हॉट शॉट्स नावाचं, हे हॉट शॉट्स आणि केनरिन जरी लंडनमध्ये स्थित असली तरी याचे सर्व कॉन्टेंट क्रिएशन, त्यानंतर ह्या ॲपचं सर्व ऑपरेशन्स किंवा त्याचं अकाउंटिंग हे मात्र वियान कंपनीच्या ऑफिसमधूनच व्हायचं मुंबईमध्ये, जे की राज कुंद्रा यांची ओनरशिप आहे। हा सखोल तपास करत असताना ह्या सर्व गोष्टी, हे सर्व धागेदोरे सापडलेत। त्यांचे काही व्हॉट्सॲप ग्रुप सापडलेत, ईमेल एक्सचेंजेस सापडलेत, अकाउंटिंग शीट्स सापडल्यात, जे हॉटशॉट्सवर जे चित्रफिती दाखवल्या होत्या, प्रसारित केलेल्या होत्या, त्यासुद्धा आपल्याला सापडल्यात। काल कोर्टाची परमिशन घेऊन आपण त्यांच्या ऑफिसेसचं पूर्ण सर्च केलं, त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला सर्व इन्क्रिमिनेटिंग गोष्टी आपल्याला सापडल्यात आणि म्हणून तपासांती आपण राज कुंद्रा आणि त्यांचे IT चे हेड आहेत रायन थॉर्प म्हणून, त्यांना ह्या दोघांना सुद्धा काल रात्री अटक केलेली आहे। आता पुढचा तपास सुरू आहे। हॉटशॉट्स नावाचं जे ॲप आहे याच्यावर पॉर्नोग्राफिक कंटेंट असल्यामुळेच ॲपल स्टोअरनी त्याला जून 2020 साली ते टेकडाऊन केलं होतं
आणि नोव्हेंबर 2020 साली गुगल प्ले स्टोअरने सुद्धा हे ॲप डाऊन केलेलं आहे. त्यामुळे ते आता त्या ठिकाणी नाही आहे. हे आता वेगवेगळ्या ॲप्सच्या माध्यमातून हे कॉन्टेंट प्रसारित करत असतात. सो तूर्त एवढंच. आता ह्यापुढेही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आणि बाकीचा जो एव्हिडन्स आहे तो घेऊन मुंबई पोलीस क्राईम ब्रांच हा पुढचा तपास करीत आहे. फरवरी 2021 में क्राइम ब्रांच मुंबई ने मालवनी पुलिस स्टेशन के अंडर पोर्नोग्राफी फिल्म्स के सिलसिले में एक केस रजिस्टर किया था. उसी केस के प्रोग्रेस के तहत आज की ये प्रेस कॉन्फ्रेंस है. उस केस में ऐसा निष्पन्न हुआ था कि जो नए कलाकार होते हैं, स्पेशली महिला कलाकार जो होते हैं, इनको प्रलोभन दिया जाता है, इनको आमिष दिया जाता है कि आपको एक अच्छी वेब सीरीज़ हम दे सकते हैं या कोई शॉर्ट स्टोरीज़ में आपको हम अच्छा ब्रेक दे सकते हैं. ऐसे करके आप उनका ऑडिशन के लिए बुलाया जाता था या कुछ शॉर्ट्स लिए जाते थे और इस शॉर्ट्स में थोड़ा सा बोल्ड सीन करना पड़ेगा. वो बोल्ड का ट्रांसलेशन धीरे धीरे सेमी न्यूड और फिर फुल न्यूडिटी के तरफ वो पिक्चराइजेशंस जाते थे, जिसमें ये महिला कलाकारों ने अपोज किया था और इन्हीं में से कुछ क्राइम ब्रांच के पास आई थी, जिसकी वजह से ये गुनाह दाखिल हुआ था. इस गुन्हे का तपास करते हुए आज तक कल तक क्राइम ब्रांच ने 9 आरोपियों को अरेस्ट किया है. इसमें ऐसे कुछ प्रोड्यूसर्स पाए गए हैं कि जो इन टाइप की जो पोर्नोग्राफिक फिल्म्स होती है, छोटी छोटी क्लिप्स होती है, उसको प्रोड्यूस करवाते हैं, फोर्सफुली प्रोड्यूस करवाते हैं. इसमें जैसे रोआ खान को ऑलरेडी अरेस्ट किया, उनके हस्बैंड को भी अरेस्ट किया है, गहना वशिष्ठ को अरेस्ट किया है, तनवीर हाशमी को भी अरेस्ट किया है, उमेश कामत नाम के एक बंदे को भी अरेस्ट किया है, जो फर्दर इन्वेस्टिगेशन में ऐसे पता चला कि ही वाज लुकिंग आफ्टर द इंडिया ऑपरेशंस फॉर द कंपनी ऑफ मिस्टर राज कुंद्रा, जो कि एक मुंबई के बिजनेसमैन है. उसका और डिटेल इन्वेस्टिगेशन करते हुए ऐसे पता चला कि इनकी राज कुंद्रा, इनकी जो वियान कंपनी है मुंबई स्थित, इनका टाई अप हुआ है केंद्रीन नाम की एक कंपनी है जो कि लंदन स्थित है, यूके स्थित है. ये केंद्रीन कंपनी के ओनर जो है ये राज कुंद्रा इनके ब्रदर इन लॉ ही है और इस केंद्रीन कंपनी का ऐप है जो कि हॉटशॉट्स इस नाम से चलता था. इस हॉटशॉट्स पे ये जो भी कंटेंट क्रिएट किया जाता था, ये कंटेंट राज कुंद्रा और केंद्रीन की कंपनी खरीदती थी और उसको पब्लिश करती थी हॉटशॉट्स नाम के ऐप के जरिए. तेव्हा उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. अश्लील चित्रपट निर्मितीच्या प्रकरणात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वसई विरारमध्ये 3 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाचं साचलेलं पाणी अद्यापही काही परिसरात कायम आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या सनसिटी गास रस्ता हा 3 दिवसांपासून अजून सुद्धा पाण्याखाली आहे. या रस्त्यावरच्या पाण्याचा निचरा न झाल्यानं मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. हा मार्ग सोडून पर्यायी मार्ग उपलब्ध आहे, मात्र त्यासाठी 8 ते 10 किलोमीटरचा वळसा घालावा लागतो, जास्तचा प्रवास करावा लागतो आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे त्याच्यामुळे प्रचंड हाल होत आहेत. निर्मळ, गास, वाघोली या गावांना जोडणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यानं हा मार्ग प्रशासनाकडून बंद करण्यात आलाय. तरीही काही वाहनधारक या मार्गाने जाणं पसंत करत असल्यानं पाण्यात अडकून वाहनं बंद पडण्याचे अनेक प्रसंग घडतायत. काल याच रस्त्यावर एक SUV कार पाण्यात वाहून गेली होती. त्यानंतर नागरिकांनी दोरखंडाच्या सहाय्यानं वाहून गेलेल्या कारला पाण्याच्या बाहेर कसंबसं काढलं. असं असलं तरी चालक जीव धोक्यात घालून कसरत करतायत आणि त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात जातोय.
हे सुद्धा या निमित्तानं समोर येत आहे। वसईवरून विजय देसाई आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। विजय, नेमकं काय कारण आहे, का इथल्या पाण्याचा निचरा होऊ शकत नाहीये? 3 दिवसानंतर सुद्धा हा रस्ता पाण्याखाली का आहे? विलास, वसई विरारची जी नाल्यांची पहिली रचना होती ती बिघडलेली आहे, ती सदोष आहे। दुसरी गोष्ट, नैसर्गिक नाले जे आहेत ते या ठिकाणी बुजवले गेले, त्याचं हे कारण आहे। मी आता निळेगावात आहे, या ठिकाणचा जो डुबलपाडा आहे तो अजूनही डुबलेलाच आहे, आदिवासी पाडा सुद्धा डुबलेला आहे, आपण पाहू शकता। माझ्यासोबत या ठिकाणचे लोक आहेत, तुम्ही काय सांगाल, हे नेमकं पाणी का थांबतं, त्याला कारण कोण? मागे कारण असे की स्थानिक जे प्रशासन आहे त्यांचा ढिसाळ असा हे कारभार आहे। वर्षानुवर्ष इथे पाणी साठत असते, पण असं कायमस्वरूपी असं पाणी निचरावण्यासाठी यांचं काय उपाययोजना नाही आहे। मोठ्या प्रमाणात इथे पाणी साचते, 3-3 दिवस पाणी साचते, त्याप्रमाणे इथे लाईटही जाते आणि लाईट गेल्यामुळे इथे लोकांचे हाल होतात आहे। पाण्यामुळे घराघरामध्ये पाणी जाऊन लोकांच्या घरातल्या सामानाचं नुकसान होते। मला सांगा, तुम्ही रेल्वेकडे काय पाठपुरावा केला होता? रेल्वेकडे नेहमी पाठपुरावा करत आहे, पण रेल्वेचे दुर्लक्ष देते आहे। सांगितले की तुमच्या हद्दीतली जी जागा आहे त्यातून इथून जे तलाव आहे त्यातलं पाणी काढण्याचं निचरा होण्यासाठी आम्हाला काही परवानगी द्यावी, पण ते काय देत नाही। म्हणजे या ठिकाणी जे रेल्वे प्रशासन त्यांना परवानगी देत नसल्यामुळे या ठिकाणी हा पाण्याचा प्रश्न कायम राहिलेला आहे। कारण रेल्वे प्रशासनाने याला जबाबदार रेल्वे प्रशासन असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। विलास, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पुणे शहरावर आपत्ती कोसळली तर आता मनसेचं 50 प्रशिक्षित तरुणींचं एक पथक सज्ज असणार आहे। मनसेचं व्यवस्थापन पथक पालिका आणि पोलिसांच्या बरोबरीनं तैनात असेल। पुणेकरांवर संकट ओढवल्यास मनसेचं हे पथक मदतीला धावून जाणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पथकाचं लॉन्चिंग केलंय। ये बम्बई शहर हादसों का शहर है। यहाँ रोज रोज हर मोड़ मोड़ पे होता है कोई ना कोई हादसा। खरं तर आता मुंबईची जागा पुण्याने घेतली असं म्हणायला हरकत नाही। पुणे शहरावरती सतत काही ना काहीतरी आपत्ती कोसळत असतात, विशेषतः नैसर्गिक। आता कधी कालवा फुटला, कधी महापूर आला, पाऊस जास्त झाला, अशा वेळी आता नागरिकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक आपत्ती व्यवस्थापन पथक तयार केले, ज्याचं लॉन्चिंग पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे। आणि हे सगळे ते 50 तरुण तरुणी आहेत ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि अशा आपत्तीच्या वेळेस ते पुणेकरांना मदत करणार आहेत। तर आपण बोलूया काय नेमकी संकल्पना आहे। मी जसं म्हटलं की पुण्यावरती सतत आपत्ती कोसळत असतात आणि त्याच्यानंतर आपण बघतो की अनेक लोक हाकनाक जीव गमावतात, जखमी होतात। अशा वेळी हे पथक नेमकं काय करणार आहे, कशी माहिती मिळणार आहे नागरिकांना की आपण यांची मदत घ्यावी। आपल्यासमोर आत्ताची उदाहरणं आहेत मुंबईची। आपत्ती कोणाला सांगून येत नाही आणि आमच्या राजसाहेबांची ही मनोमन इच्छा होती की आपल्याकडे एक अशी टीम असावी की जी आपला मनसैनिक तर रस्त्यावरती उतरतोच वेळेला, पण अशी टीम असावी की जी वेल ट्रेन असेल आणि जी अशा आपत्तीमध्ये घरं कोसळली, पूर आला किंवा रस्ता खचलाय आणि त्याच्यामध्ये माणसांना रेस्क्यू करायचं, त्यांना बाहेर काढायचं आहे त्या नागरिकांना, तर अशासाठी एक आपली वेल ट्रेन टीम असावी हा आमचा उद्देश होता। जेव्हा मनोज नायडू या टीमचे लीडर आहेत ते जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा त्यांनी ही इच्छा व्यक्त केली की मी मनसैनिक आहे मनाने, पण मला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाही। कारण का तर मी हे काम करतोय, तर मला काहीतरी तुम्ही अशी गाईडलाईन द्या की मी हे करू शकीन। तर मी त्यांना म्हटलं तुम्ही आमचा हा मनसे जो आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष आहे त्याचे तुम्ही टीम लीडर व्हा आणि एक टीम मला अशी स्थापन करून द्या की जी आमच्यासाठी, आमच्या नागरिकांसाठी म्हणून आज पुणे शहरात आम्ही 50 जणांची ही टीम पहिले लॉन्च करतोय आणि ह्यांना महानगरपालिकेचे आयुक्त आणि पोलिसांचे आयुक्त यांना टायपअप करून देणार की कुठली दुर्घटना घडली, शासनाच्याकडे कारण असतं, मॅन पॉवर कमी आहे, आम्ही मॅन पॉवर देतोय। कमांडोज म्हटलं तर तुम्ही ओळखून जावा की ह्यांनी ऑलरेडी हे सगळं ट्रेनिंग केलेलं आहे, फायर फायटिंग
आणि त्यामध्ये रेस्क्यू काय करायचं, कुठल्या गोष्टी, स्नेक हँडलिंग, आणि त्यामध्ये पूर आल्यानंतर काय करायचं आहे. ह्यांनी हे जे ऑब्स्टिकलचं ट्रेनिंग हे ऍक्च्युली सगळं फर्स्ट एड ट्रेनिंग हे सगळं त्यांनी केलेलं आहे. पण आमची इच्छा होती हे सगळं आम्ही ट्रेनिंग केलेलं आहे, पण ह्याचा यूज कुठं करायचा. मुलं ट्रेन आम्ही दरवर्षी आम्ही काय करतोय, पुण्यामध्ये गणेश उत्सवच्या वेळेस आम्ही 300-200 लोक जे ट्रेन झालेले आहे मुलं, जे आम्ही CP साहेबांना देत आहोत. मी स्वतः एक आर्मी ऑफिसर्सची ट्रेनिंगची एक्झाम देत होते. मी अजूनही त्याचं घेत आहे प्रशिक्षण, आणि मनोज सरांबरोबर मी ऑलरेडी ॲज अ इन्स्ट्रक्टर, गर्ल्स इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतेच आहे. मी NCC कॅडेट पण होते, त्याच्यामुळे तिथून एक मोटिवेशन म्हणू शकतो आपण. समाजकार्य हा एक उद्देश, आणि हे सगळं एकत्र आणून काहीतरी समाजासाठी करावं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. राजकीय पक्षांनी जर अशा प्रकारचे उपक्रम राबवले तर निश्चितपणे प्रशासनाला याची मोठी मदत होईल, नागरिकांना सुद्धा. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक नंतर वारीच्या आषाढीच्या बातम्या. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आषाढी एकादशीच्या निमित्तानं शिर्डीतही भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शिर्डी माझे पंढरपूर म्हणत हजारो साई भक्त आणि विठ्ठल भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी आले. साईबाबांचं मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद असलं तरी कळसाचं दर्शन घेऊन विठ्ठल दर्शनाचं समाधान मानत अनेक भक्त परत फिरले. हर प्रतिवर्षाने पर मंथ मी येतो शिर्डी दर्शन करायला. कारण हे माझे कुलदेवते, यावेळेला लॉकडाऊनच्यामुळे आम्ही पंढरपूर नाही गेलो, लेकिन आषाढी एकादशी आणि देवशिनी एकादशी दोघांना जातो. हे माझा कुलदेवते म्हणून इष्ट आहे माझे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं बाबांना विठ्ठल स्वरूपामध्ये शृंगार केला जातो आणि बाबांना तुळशीचा हार आणि अलंकार घातले जातात. आज मध्यान्ह आरती वेळेस विठ्ठलाची मूर्तीचा फोटो बाबांच्या समाधीजवळ ठेवला जातो आणि धूप आरतीच्या वेळेस विठ्ठलाची आरती होऊन नंतर धूप आरती सुरू होते. परंपरेनुसार आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज गावातून पालखीचा कार्यक्रम होत असतो, परंतु ह्या कोरोनाच्या संकटामुळे पालखीचा कार्यक्रम होणार नाही, परंतु नित्य आरती आणि नित्यपूजा ही चालू राहील. पंढरपुरात विठुरायाच्या नामाचा गजर होतोय. विठुरायाच्या दर्शनानं पंढरी दुमदुमली आहे, तर दुसरीकडे विरारमधील विद्याविहार इंग्लिश हायस्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं लेझिमच्या तालावर तुकोबरायांची पालखी काढण्यात आली. यावेळी उपस्थितांना तुळशी रोपांचं वाटप करून पर्यावरणाचा संदेश देण्यात आला. 2 वर्ष झाले आपण कोरोनाच्या महासंकटामध्ये अडकलेलो आहे, आणि त्यामध्ये 2 वर्ष मुलं आणि पालक सर्व बंदिस्त होते, आणि त्यांच्यामध्ये स्फूर्ती निर्माण व्हावी, आनंद निर्माण व्हावे, त्यांच्या चैतन्य निर्माण व्हावं, आणि ह्या दिशेने आणि आपली संस्कृती टिकून राहावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. गेली अनेक वर्ष आम्ही शाळेतल्या दिंडी नव्हतो, पण गेल्या वर्षी कोरोनाच्यामुळे आम्ही तो काढू शकलो नाही. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण एक महत्त्वाची आठवण, कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाहीये आणि तिसरी लाट, त्याच्या धोके याच्याबद्दल सातत्यानं इशारे दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याला ते थोपवायचं असेल तर घराबाहेर पडताना मास्क वापरणं अतिशय गरजेचं आहे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.